नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत समान दिनदर्शिका असणारे वर्ष शोधणे किंवा म्हणजे कोणत्या वर्षाची पुनरावृत्ती खालील वर्षाप्रमाणे होईल. परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न असतोय. चला बघूया आपण. समजा 2013 आहे, खालीलपैकी प्रश्न असतो 2013 या वर्षासारखी खालीलपैकी 2013 या वर्षासारखी खालीलपैकी कोणती समान दिनदर्शिका असेल. म्हणजे 2013 सारखं समान कॅलेंडर खालीलपैकी कोणतं असेल किंवा वर्ष कोणतं असेल. तर मग काय करायचं, आता असा प्रकारचा कोणताही प्रश्न असू द्या, समजा 2013 असो किंवा 2017 असो किंवा कोणताही असो, 2054 असो, आपण घेतले सहज. समजा 2054 घेतला तर काय करायचं, या प्रश्नाचा नियम ध्यानात ठेवायचा. वर्षाच्या पहिला नियम काय म्हणतोय, वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागून बाकी जर शून्य वर्ग असेल तर त्यामध्ये काय करायचं, त्या वर्षामध्ये +28 करायचे. म्हणजे वर्षाच्या 2 अंकाला समजा तुम्ही 4 ने भागितलं, बाकी जर समजा 0 आली तर त्या वर्षामध्ये काय करायचं, +28 करायचे. म्हणजे येणारं उत्तर तुमचं असेल. आता दुसरा नियम काय म्हणतोय, वर्षाच्या कसं 4 नच भागायचं. वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागून जर बाकी जर 1 उरत असेल तर त्या वर्षामध्ये काय करायचं, +6 करायचे. किती करायचे, 6 करायचे. म्हणजे तुम्हाला त्या वर्षासाठी समान दिनदर्शिका भेटेल. हे झाला दुसरा नियम. आता तिसरा नियम बघा. तिसरा नियम देतात, वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागून बाकी जर 2 किंवा 3 उरत असेल तर त्यामध्ये काय करायचं, +11 करायचे. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, समान दिनदर्शिका भेटेल. तर मग चला बघूया आपण. फक्त हे तीन नियम लक्षात ठेवायचे. 4 ने भागून जर बाकी 0 वर काय करायचं, प्लस त्यामध्ये काय करायचं, 28 करायचे. आणि ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागून जर बाकी जर समजा 0 वर असेल तर ते काय असतं मित्रांनो, डीपोर्श असतं. आणि आता दुसरा नियम, 4 ने भागून बाकी जर समजा 1 उरत असेल तर त्या वर्षामध्ये काय करायचं, +6 करायचे. हा दुसरा नियम. आता तिसरा नियम बघू. 4 ने भागून जर बाकी 2 किंवा 3 उरत असेल तर त्यामध्ये काय करायचं, +11 करायचे. म्हणजे समान दिनदर्शिका भेटेल. चला आपण आता उदाहरण बघूया. आता 2013 हे वर्ष आहे, मग काय करायचं, 13 घ्यायचे. याला काय बघायचं, 4 ने बघायचं. 4 त्रिक 12 आले तर 12 यातून याची बाकी किती आली, 1 आली. मग आपला नियम काय म्हणतोय, दुसरा नियम, वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागून जर बाकी 1 उरत असेल त्यामध्ये काय करायचं, +6 करायचे. मग तुम्ही 6 काय करणार, या वर्षामध्ये टाकणार. मग चला 6 या वर्षामध्ये टाकू. आता 2013 आहे, त्यामध्ये काय करणार तुम्ही, 6 प्लस करणार. 13 6 किती ते 19. म्हणजे तुमचं उत्तर आलं 2019 सारखी असेल. 2013 ची पुनरावृत्ती 2019 सारखी असेल. म्हणजे हे झालं तुमचं उत्तर. आता दुसरं उदाहरण बघू आपण. 2017. आता 2017 काय करायचं, शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागायचं. 17 भागिले 4, 4 चोक 16. म्हणजे बाकी किती आला, याचा बरोबर बाकी 1 आला. त्यामध्ये मी काय करणार, +6 करणार. म्हणजे त्यामध्ये 6 करू. त्यामध्ये 6 केलं तर काय येतं, 2023 सारखी असेल. हे झालं दुसरं उदाहरण. आता तिसरं उदाहरण बघू आपण. 2054. याला 4 ने बघू आपण. 4 त्रिक 12. खाली किती उरले, बाकी किती उरले, 2. म्हणून आपला तिसरा नियम काय म्हणतोय, वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना भागून जर बाकी किंवा 2 किंवा 3 उरत असेल तर त्यामध्ये काय करणार आपण, +11 करणार. मग हा झाला आपला तिसरा नियम. म्हणजे या वर्षाला भागून बाकी किती उरली आपली, 2 किंवा 3 उरली. मग काय करणार आपण, तिसऱ्या नियमानुसार यामध्ये 11 प्लस करणार. म्हणजे 2054 मध्ये काय करणार आपण, 11 प्लस करणार.
म्हणजे 2065 साठी असेल. कोणती दिनदर्शिका? तर 2054 ची दिनदर्शिका 2065 साठी असेल. असं कोणतंही जरी उदाहरण आलं तर त्यामध्ये फक्त 3 नियम लक्षात ठेवायचे आणि उदाहरण सोडून घ्यायचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.